एम-एसची वायवाची तयारी कशी करायची? तर एम-एसला अजिबात कोणतेच प्रॅक्टिकल दिलेलं नाही. त्याच्यामुळे एम-एसचे खूप सारे क्वेश्चन असतील. सॉलिड इन्सुलेटिंग मटेरियलचे सर्व टाइप्स त्यापासून तर नॅनो ट्यूब, नॅनो वायरच्या लास्ट चॅप्टरच्या कन्सेप्टपर्यंत. तर एम-एसमध्ये आपल्याला पहिले थर्मल क्लासिफिकेशन, मग त्याच्यामध्ये सॉलिड इन्सुलेटिंग मटेरियलचे जेवढे मटेरियल असतील त्या सगळ्या मटेरियलचे प्रॉपर्टीज विचारतील. इथं टेम्परेचर रेंज असेल. त्यासोबतच नंतर मग ही प्रॉपर्टीज विचारते की पेपरच्या प्रॉपर्टीज काय, मग वूडच्या प्रॉपर्टीज, त्यानंतर मायका, ग्लास यांच्या प्रॉपर्टीज. विशेष करून जे विचारतील ते म्हणजे वार्निश कशा प्रकारे असतं, आणि त्यांचा मेन जो फोकस असेल तो ट्रान्सफर ऑइलच्या ज्यांना लिक्विड हे येईल, ज्यांचं लिक्विड इन्सुलेटिंग मटेरियलवर प्रॅक्टिकल आहे, त्याचं मेजरमेंट आहे, त्यांनी ट्रान्सफर ऑइल करूनच जायचं आहे. ट्रान्सफर ऑइलच्या प्रॉपर्टीज आहेत त्या नक्की विचारल्या जातील, कारण ट्रान्सफर ऑइलच्या दुसरा कोणता पर्याय नाही. दुसरं कोणतंच लिक्विडच्या एवढ्या बेस्ट प्रॉपर्टीज नाही, तर ट्रान्सफर ऑइलचे बेस्ट प्रॉपर्टी. त्याच्यामुळे त्या ट्रान्सफर ऑइलचे सर्व प्रॉपर्टीज त्यांना करूनच जायचे आहे, त्या नक्की विचारतील. ज्यांना एअरचं प्रॅक्टिकल असेल त्यांनी एअर आणि एअरच्या प्रॉपर्टीज आणि ॲप्लिकेशन, की एअर कुठे कुठे यूज होते, त्याच्या प्रॉपर्टीज काय. त्यांनी SF6, S2 असेल, त्याच्यामध्ये O2 असेल, N2 असेल. जेवढे आपले एअरचे मटेरियल यूज केले जाते, एअरमध्ये जेवढे मटेरियल असतात त्या सगळ्यांच्या प्रॉपर्टीज करून जाणं गरजेचं आहे. त्यानंतर ज्यांना बेसिक क्वेश्चन जो महत्त्वाचा विचारला जाईल तो म्हणजे मॅग्नेटिक मटेरियलचं क्लासिफिकेशन असतं. मग ते डायपोल मोमेंटवर असो किंवा वेगवेगळ्या याच्यावर असो, डायपोल मोमेंट असो की परमेबिलिटी असो किंवा सस्पेबिलिटी असो, या तिन्ही याच्यावर जेवढं काही त्याच्यामध्ये मटेरियल असतं, डायमॅग्नेटिक असो, पॅरामॅग्नेटिक, फेरोमॅग्नेटिक, फेरीमॅग्नेटिक, अँटी फेरोमॅग्नेटिक, हे सगळे मटेरियलचे ते डायपोल मोमेंट कसं असतं, त्यांचं सस्पेबिलिटी कशी असते, मॅग्नेटिक परमेबिलिटी कशी असते, हे सगळं करून जाणं गरजेचं, कारण ते नक्की विचारते. ज्यांना त्याच्या बेसवर प्रॅक्टिकली त्यांनी ते करून जाणं गरजेचं आहे. चौथं जे प्रॅक्टिकल आहे ते म्हणजे फेरोमॅग्नेटिकवर मेन बेस आहे. त्याच्यामुळे फेरोमॅग्नेटिक मटेरियल का असतं, त्या फेरोमॅग्नेटिक मटेरियलमध्ये कोणते मटेरियल येतात आणि त्यांची मॅग्नेटिक सस्पेबिलिटी, मॅग्नेटिक परमेबिलिटी काय असते, हे सगळं करून जाणं त्यांनी गरजेचं आहे. त्यांना तिथं एम-एसचं जे 5वं प्रॅक्टिकल आहे ते थर्मोकपलवर बेस आहे. मग थर्मोकपल का असतं, जसं इथं मी लिहिलेलं आहे, इट कन्सिस्ट ऑफ 2 डिसिमिलर AB मटेरियल जॉईन टुगेदर टू फॉर्म AB जंक्शन. म्हणजे त्याच्यामध्ये 2 जंक्शन असतात, एक कॉन्स्टंटवर आपण ठेवतो आणि एक कॉन्स्टंट टेम्परेचरवर ठेवतो, दुसरा हॉट टेम्परेचरवर ठेवतो. तर जे कॉन्स्टंट टेम्परेचर म्हणजे कोल्ड जंक्शन असतं, त्याला रेफरन्स जंक्शन फक्त ॲज इट इज तसंच ठेवलं जातं, आणि जे हॉट जंक्शन ते आपण मेजरिक जंक्शन म्हणून कॅरी करतो. तर आपण काय करतो, त्यानंतर जे हॉट जंक्शन त्याचं टेम्परेचर इन्क्रीज करत जातो, आणि जी करंटची व्हॅल्यू त्याच्यामुळे काय होते, डिक्रीज होते, आणि ती एका पार्टिक्युलर व्हॅल्यूला ती 0 होऊन जाते. मात्र मग जसं आपण कंटिन्यू हॉट जंक्शनचं टेम्परेचर इन्क्रीज करत जातोच, पण ते टेम्परेचर जे करंट आहे ते रिवर्स होऊन जातं, आणि ते जे रिव्हर्स होतं ते पुढं ऑपरेशन कॅरी करतं. अशा प्रकारे त्याला थर्मो इलेक्ट्रिक करंट बोलतं. अशा प्रकारे थर्मोकपल आहे. तर हे थर्मोकपलवर 5वं प्रॅक्टिकल आहे. यासोबत विशेष लक्ष थर्मल बायोमेटलवर, कारण थर्मल बायोमेटलवर जर विचारलाच तर थर्मल बायोमेटर करून जाणं गरजेचं आहे, कारण थर्मल बायोमेटर एक बेसिक कन्सेप्ट, आणि प्रत्येक कोणताही रिले असो, कोणताही एक प्रोटेक्शन सर्किट असो, स्विच गेअर असो, त्याच्यामध्ये थर्मल बायोमेटल यूज होते. त्याच्याशिवाय ओव्हर व्होल्टेज प्रोटेक्शन असो, ओव्हर करंट प्रोटेक्शन असो, हे शक्यच नाही. त्याच्यामुळे थर्मल बायोमेटलसुद्धा खूप महत्त्वाची. आपला जो मेन सिलॅबस आहे, मग तो कॉपर असो, ॲल्युमिनियम असो, वेगवेगळे आपले मटेरियल म्हणल्यावर मग सगळे वेगवेगळे कंडक्टिंग मटेरियल असतात, कारण इलेक्ट्रिकलमध्ये कंडक्टिंग मटेरियलची खूप मोठी जागा आहे. आणि कंडक्टिंग मटेरियल मग कॉपर, ॲल्युमिनियम असेल, सगळे कॉपरचे अलॉय असेल, स्टीलचे अलॉय असेल, या सगळ्यांच्या प्रॉपर्टीज आणि ॲप्लिकेशन खूप महत्त्वाचे आहे. त्या थोड्या मिनिमम असेल का 2-2, 1-1 तरी आपल्याला कमीत कमी त्यांचे नावं माहीत असले पाहिजे, त्या प्रॉपर्टीज माहीत पाहिजे. म्हणजे विशेष करून ब्रास आणि ब्रॉन्झ खूप महत्त्वाचे आहे. कॉन्स्टंटन असेल, निक्रोम असेल, त्यानंतर टंगस्टन असेल, कॉपर, ॲल्युमिनियम, हे 7 खूप महत्त्वाचे आहे. या 7पैकी कोणतरी एक ॲप्लिकेशन किंवा प्रॉपर्टीज त्या विचारू शकत्या. त्यांचं विशेष लक्ष नॅनो वायरवर पण असेल, कारण नॅनो वायरचे किती टाईप्स आहे, नॅनो वायरचं स्ट्रक्चर कसं आहे, सेट असेल, सिंगल इलेक्ट्रॉन ट्रान्झिस्टर, त्यानंतर की नॅनो ट्यूब्स असेल, या सगळ्यावर देखील लक्ष असेल. पण फोटोवोल्टेक सेल कशाप्रकारे यूज होते, तिचं वर्किंग कसं आहे, कशाप्रकारे ती काम करते, आणि सनरेजपासून इलेक्ट्रिसिटी कशी जनरेट होते, हे सुद्धा महत्त्व आहे. अशा प्रकारे एम-एचा सिलेबस असेल. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे दुसरे इन्स्ट्रुमेंट पण असतात. गॉसमीटर यूज होतं, जे मेजर करतं फ्लक्स डेन्सिटी. दुसरे जे इन्स्ट्रुमेंट होते ते सगळे सुद्धा वायवा विचारतील. त्यांचा एक फोकस असेल की याच्यावर मेन क्वेश्चन विचारू, याच्यावर. तर आपल्याला ज्या जे बेसिक कन्सेप्ट आहे त्या करून जाणं गरजेचंच आहे. त्याच्यामुळे तेवढं नक्की करा. तुमच्या वायवासाठी माझ्या खूप शुभेच्छा.